नमस्कार, गुरुकुल योगी क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे चक्रवाढ व्याज. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सरळ व्याज हा व्यवस्थितपणे संपूर्ण घटक पाहिला. आता आपल्याला त्याच्या पुढचा घटक जो चक्रवाढ व्याज हा पाहायचा आहे. आपण चक्रवाढ व्याज या घटकावरील 10 संभाव्य प्रश्न म्हणजेच जे इतर परीक्षांसाठी येतात, फक्त तो टीईटी या परीक्षेसाठीच त्याचे प्रश्न येत नसून सर्व परीक्षांसाठी चक्रवाढ व्याजाचा जो प्रश्न आहे तो येत असतोय, तो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या पूर्वी म्हणजेच आपला हा घटक सुरुवात करायच्या पूर्वी एक साधा सिंपल प्रश्न आहे. 2026 ची IPL चा आज अंतिम सामना आहे. तर तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला असेल तर कोण हा सामना फायनल मध्ये जिंकेल, म्हणजेच फायनलचा सामना कोण जिंकेल आणि 2026 IPL चा विजेता म्हणजेच IPL ट्रॉफीचा विजेता कोण असेल कमेंट मध्ये करून सांगा. तुम्हाला तर कोणत्या टीम फायनलला गेल्यात हे काय सांगायची गरज अजिबातच नाही. फक्त कोणती टीम 2026 ची ट्रॉफी निघू शकते ती फक्त आपल्याला कमेंट मध्ये सांगा. ओके, चला तर अशा पद्धतीने आपण करूयात चक्रवाढ व्याज या घटकाला सुरुवात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा चक्रवाढ व्याज या घटकाला सुरुवात करायच्या अगोदर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहणं सगळ्यात पहिल्यांदा गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर दिलेल्या कन्सेप्ट माहित असतील, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे त्या कन्सेप्ट या ठिकाणी दिलेल्या. मग या कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असतील तर निश्चितच तुम्हाला त्या पद्धतीची गणितं सुटत असतात. चला तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय या ठिकाणी हा तक्ता सगळ्यात पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही चक्रवाढ व्याजाचं सूत्र पाहिलं तर सूत्र काय असतं? ए बरोबर पी कंसात 1 अधिक किंवा वजा R/100 कंसाचा n. ओके, मग हे सूत्र जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर ते आपल्याला दिलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ए म्हणजे काय, पी म्हणजे काय, आर म्हणजे काय आणि एन म्हणजे काय. चला तर बघूया. ए म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलंय की अमाऊंट म्हणजेच रक्कम म्हटलंय. परंतु आपल्या भाषेत जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर ए म्हणजे या ठिकाणी असती रास. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. ए म्हणजे तुमची रास असते. ओके, पी म्हणजे या ठिकाणी दिले प्रिन्सिपल म्हणजेच मूळ रक्कम त्यांनी म्हटलेलं आहे. पण मूळ रक्कम म्हणजेच या ठिकाणी हे असते मुद्दल. हे खूप महत्वाचं आहे, हे माहित पाहिजे. नंतर आर, याचा जर अर्थ तुम्हाला समजेलच, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जो दर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि दर हा नेहमी टक्क्यात किंवा शेकडेवारीत असतो हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून हा असतो दर म्हणजे इथला आर. आणि एन या शब्दाचा अर्थ आहे नंबर ऑफ पिरियड्स किंवा त्यालाच आपण इयर्स, म्हणजे जो तुमचा कालावधी किंवा मुदत दिलेली आहे जी वर्षांमध्ये असते त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी नंबर ऑफ पिरियड्स किंवा तुमची वर्ष म्हटलं तरी चालतंय. म्हणजे यांचा अर्थ काय आहे? एकूण वर्ष. ठीक आहे, हे जर समजलं असेल तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर चक्रवाढ व्याज बरोबर काय म्हटलंय? ए वजा पी. आता जर आपण पाहिलं तर हे चक्रवाढ व्याज काढायचं सूत्र नाही, तर हे सूत्र आहे रास काढायचं. म्हणजे ए म्हणजे बघा आपण पाहिलं होतं अमाऊंट म्हणजे रास. आपल्याला माहितीये रास म्हणजे काय असतं? मुद्दल अधिक व्याज. मग या ठिकाणी जर तुम्ही ए म्हणजे रास मानली आणि त्यातून जर पी वजा केला, पी म्हणजे काय? मुद्दल. मग रास मधून जर मुद्दल वजा केली तर आपल्याला माहित आहे ते असणार व्याज त्या ठिकाणी निघत असतं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी दिलेलं आहे. ओके, जर हे आपल्याला व्यवस्थितपणे समजलं असेल तर आपण सूत्राच्या पद्धतीने किंवा सूत्राचा वापर करून यामधलं कोणतंही गणित सोडवू शकतो. तसंच आपल्याला चक्रवाढ व्याज हे बिना सूत्राचं कसं काढायचं हे पण मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. चला जाऊयात प्रश्नांकडे. बघा, पहिलाच प्रश्न आहे, दशादशे 20 दराने 4000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? जर तुम्ही सूत्रात टाकून काढलं, बघा आता सूत्रात टाकून कसं काढायचं असतं? ए बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 कंसाचा n. ओके, आता या ठिकाणी अधिक किंवा वजा हे कधी येतं तर ते असतंय गणितावरती डिपेंड. तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट चक्रवाढ व्याज काढायला लावलेलं आहे 2 वर्षाचं, त्याच्यामुळं
तिथं अधिक वजा घ्यायचा ही कन्फ्युजन ठेवायचंच नाही, डायरेक्ट अधिक घ्यायचं. का? कारण चक्रवाढ व्याज काढायला लावले 2 वर्षानंतरच. ओके. मग ए म्हणजे आपली राशी येणार आहे, म्हणून ए बरोबर पी या ठिकाणी किती आहे? 4,000 रुपये. कंसात 1 अधिक आर छेद 100 म्हणजेच 1 अधिक आर या ठिकाणी किती आहे? 20. आर म्हणजे दर छेद 100 कंस पूर्ण आणि त्याचा कितवा यनवा, म्हणजेच यन म्हणजे काय असतंय? नंबर ऑफ इयर्स. त्यामुळं त्या ठिकाणी येणार 2. चला हे सोडवूयात. ए बरोबर 4,000. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह नाही म्हणून गुणुले, आणि हा जर कंस सोडवला तर 100 1 100, 100 आणि 20 120, 120 छेद 100 आणि ह्या कंसाचा असणार दुसरा. मग कोणत्याही संख्येचा दुसरा म्हणजे काय? त्याच संख्येला त्या संख्येने गुणणे. म्हणजे जर या ठिकाणी आपण हे पुसलं आणि त्यालाच गुणुले 120 छेद 100 केलं तरीही चालतंय. चला आता भाग घालवणे किंवा क्रिया करणे खूप महत्वाचं आहे. ह्या शून्याला हा शून्य कट, इथला 1 शून्य, या शून्याला हा शून्य कट आणि ह्या 2 शून्यांना इथले 2 शून्य कट. मग 12 गुणुले 12 144 आणि 144 गुणुले 40. ए बरोबर 144 गुणुले जर 40 तुम्ही केलं तर शून्य आहे असा 4 चौक 16 हातचाली 1, 4 चौक 16 आणि 1 17 हातचाली 1, 4 1 4 आणि 1 5, 5,760 रुपये येणार तुमचा ए. पण ए म्हणजे काय? अमाऊंट म्हणजेच रासही. मग आपल्याला त्यांनी विचारले चक्रवाढ व्याज, म्हणून जी तुमची रास आहे त्यामधून ते वजा करा. मग जर 5,760 वजा जर मुद्दल त्यातनं वजा केली तर तुमचं व्याज येईल 1,760. पण हे खूप अवघड झालं. म्हणजे अवघड म्हणता येणार नाही, सूत्र वापरून तुम्हाला वेळ जास्त जाणार आहे. त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगणार मी. बघा, जर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल, 2 वर्षाचं बघा, जर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज जर काढायचं असेल तर ए बी ची स्थिती वापरा. कोणती स्थिती वापरायची? ए आणि बी. म्हणजे याचा अर्थ ही असते पहिल्या वर्षाचं व्याज आणि हे असते दुसऱ्या वर्षाचं व्याज. ओके. मग जो तुमचा ए असतो, ए म्हणजे काय? तर जी तुमची मुद्दल आहे त्याचा दिलेला जेवढा दर आहे तेवढा टक्के म्हणजे ए असतो. म्हणजेच 4,000चा 20% किती येणार? 4,000 त्याचा 20 छेद 100 गेला 1 2 1 2, 400 दुनी 800. म्हणजे ए ची व्हॅल्यू जिथं जिथं ए दिसतोय तिथे टाका 800. म्हणजे बघा 800 लिहिलं, खालच्या ए ला 800 लिहिलं. आणि बी जो असतो तो ह्या 800चा 20% असणार. 20% का? कारण जेवढा दर आहे तेवढाच टक्के असतो. मग तुम्ही जर थोडी काढू शकताय 800चे 20% किती? तर तुम्ही काढलं 8 दुने 16 160. संपला विषय. आता बघा मी सांगतोय ती काय आहे. ही जी ए आणि हा जो ए, हा ए म्हणजे झालं ही यांची बेरीज. बघा, यांची बेरीज म्हणजे झालं सरळ व्याज. बघा, ही बेरीज सोडून जी राहिलेला अंक आहे ही झालं सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामधला फरक. म्हणजे ही जी 160 आहे तो येणार तुमचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक. आणि या सगळ्यांची बेरीज म्हणजे 800 800 आणि 160 ह्यांची जी बेरीज आहे ती येणार चक्रवाढ व्याज. बघा 800 800 1600, 1600 आणि 160 1760 आहे का? 1760. पर्याय क्रमांक 2. परत एकदा समजून घ्या. ही जी तुम्हाला ए ची बेरीज आहे, ए ची बेरीज ती असणार तुमचं सरळ व्याज. नंतर जी स्पेशल ए सोडून निघलेलं आहे ती असणार तुमचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक. आणि ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे असणार तुमचं चक्रवाढ व्याज. ओके, समजलं असेल तर चला पुढच्या प्रश्नाकडे. मग तुम्ही म्हणसाल ही स्थिती जर फक्त 2 वर्षाचं काढायचं असेल तर 3 वर्षासाठी काय? पाहूया आपण पुढच्या गणितामध्ये. निश्चितच आपल्याला त्या पण प्रकारचं गणित येणार आहे. चला जाऊ पुढे. बघा, दसा दशे 10 दराने 20,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता 3 वर्षाचं जर सूत्रात टाकलं तर तुम्हाला काय करावं लागेल? बघा, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा करावा लागेल यानवा. ओके. व्हॅल्यू जर टाकून घेतल्या तर पी तुमचा 20,000 दिलाय गुणुले आता 100 1 100 आणि आर किती आहे 10 म्हणजे 110 छेद 100 गुणुले 110 छेद 100 गुणुले 110 छेद 100. ही 3 वेळा लिहिण्याचं कारण काय आहे? कारण हा जो एन वाय
तो म्हणजे n म्हणजे तिसरा असणार आहे, म्हणून 3 वेळा गुणाकार झाला. चला तर तुम्हाला हे गुणाकाराच्या स्वरूपात सोडवावं लागेल, हे तर सूत्र टाकून सगळ्याला येईल. पण जर आपल्या पद्धतीने जर तुम्ही गेला तर बघा 2 वर्षाचं 3 वर्षाचं एवढ्या 2 स्थिती तेवढ्या लक्षात ठेवा. 2 वर्षाची स्थिती म्हटलं काय लिहितोय आपण ए आणि बी. आता जर 3 वर्षाची स्थिती असेल तर ए बी बी सी. बघा जर 3 वर्षाची स्थिती असेल तर म्हणजे 3 वर्ष असेल तर अशी स्थिती घ्या. ए म्हणजे काय असतंय, जेवढी रक्कम आहे त्याचा तेवढा टक्के. ओके, मग 20,000चा 10%. आपण तोंडी शिकलेलो आहे, 10% म्हटलं की काय करायचं, जी संख्या आहे त्याचा डायरेक्ट 1 शून्य कट करायचा, म्हणजे जी 1 जर शून्य कट केला तर 2,000 येणार. म्हणजे जिथं जिथं ए दिसतंय तिथं 2,000 लिहा. ही उत्तर तुम्ही तोंडीही काढू शकता. ओके, आता जिथं जिथं बी तुम्हाला दिसतोय, बघा बी एवढ्या ठिकाणी दिसतोय, मग जिथं जिथं बी आहे त्याची व्हॅल्यू, आता ए चा बी काढायचा आहे, म्हणजेच जी ए आलाय त्याचा 20% का 10%, तर 10% या ठिकाणी म्हणून 10% काढा. मग ह्याचा जर 10% काढला तर 200. जिथं जिथं बी तिथं तिथं 200 लिहा. ओके, मग जिथं सी आहे तिथं काय करायचं असेल, आलं की आता 200 डोक्यात काय करावं लागेल, त्या 200चा म्हणजे बी चा परत 10% काढा. किती येणार मग 20. आता जर तुम्ही विचार केला, या सगळ्यांची जी बेरीज आहे, सगळ्यांची बेरीज ही असणार तुमचं चक्रवाढ व्याज. बघा तोंडीच 2 आणि 2 4, 4 आणि 6, 4 आणि 2 6, 6,000. नंतर ही 620, 6,620 पर्याय क्रमांक आहे का, संपला विषय. जास्त काय डोकं चालवलं का नाही, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी 2 वर्षाचं चक्रवाढ आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायची स्थिती माहित पाहिजे. बघा 2 वर्षाचं काय ए बी आणि 3 वर्षाचं म्हणजेच बघा पहिला जो ए म्हणजे ही पहिल्या वर्षाचं तुम्ही पाहिलं असेल चक्रवाढ व्याजात, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेमच असतं. कारण काय, कारण चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरती व्याज, मग पहिल्या वर्षी तर समानच व्याज असणार आहे, म्हणून सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान असतं. म्हणून ही आहे पहिल्या वर्षाचं, हे आहे दुसऱ्या वर्षाचं आणि हे आहे तिसऱ्या वर्षाचं. ओके, मग यांच्या सगळ्यांची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी तुमचं येणार चक्रवाढ व्याज. आणि नुसतं यांची बेरीज, नुसती ए ची बेरीज म्हणजे ही झालं सरळ व्याज, आणि ही ए सोडून राहिलेल्यांची बेरीज म्हणजे ही झालं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक, आणि या सगळ्यांची बेरीज म्हणजे झालं चक्रवाढ व्याज. बघा किती सोपं आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा जसे 20% दराने 4,000 रुपयांचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला या ठिकाणी विचारले. सूत्रात टाकून बी सोडवा किंवा ए बी ची पद्धत बी वापरून सोडवू शकता, कसं बी सोडवा सुटणारच. मग जर तुम्ही सोडवाय गेला, बघा सूत्रात तर कसं सोडवायचं असतंय. चला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर त्यांनी म्हणले 20% दर आहे. चला आता सूत्र आपल्या ओठांवरती पाहिजे डायरेक्ट, म्हणून या ठिकाणी बघा 4,000 गुणुले, आता आपल्याला माहिती आहे सूत्र काय आहे, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा एनवा. आता इथला जो एनवाय तो आलाय 1.5 वर्षांचा, म्हणून तर आपलं कन्फ्युजन झालं की बाबा आता घ्यायचं किती. ओके, मग पी तर आपण एवढा मानलेला आहे. मग आता आपल्याला माहित आहे 1 अधिक आर छेद 100 ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आर ची व्हॅल्यू किती 20, म्हणून 120/100 गुणुले. आता आपल्याला माहित आहे की पुढचं जे आहे ते अर्धाच वर्ष आहे. अर्धा वर्ष म्हणजे दर पण तुम्हाला अर्धाच वर्षाचा लागलेला असेल. मग जिथं 20% दर होता तिथं त्या वरच्या अर्धा वर्षामुळं तिथं 10% दर लागलेला असेल, म्हणून त्या ठिकाणी 110/100 घेतलं. चला हे सोडवा, किंवा आपली पद्धत बघा. बघा 1.5 वर्षाचं आहे. 1.5 वर्षाचं म्हणलं की आपल्याला जवळची कोणती स्थिती माहित आहे, 2 वर्षाची. काय ए आणि बी आपल्याला माहिती आहे, ही असतं पहिल्या वर्षाचं आणि ही असतं दुसऱ्या वर्षाचं. मग आपण काढू शकतो काय 4,000चा 20% पहिल्यांदा काढा, 0ला 0 कट, ही 0 कट, 400 2 800 म्हणजे ए ची व्हॅल्यू 800. ओके, आणि त्याचा जो 20% असणार आहे तो असणार आहे बी. मग ह्याला जर 20% तुम्ही काढला तर तो येईल 160. आता मग तुम्ही म्हणसाल आता कसं काढायचं, तर बघा पहिल्या वर्षाचा 800 सेमच असणार आहे, पण दुसरं वर्ष पूर्ण कंप्लीट झालंय का, नाही. म्हणून काय करायचं 800 ने 160 करा, हे किती झालं 960. मग 960 पूर्ण तर व्याज नसणार आहे, निमच असणार आहे, कारण दुसरं वर्ष कंप्लीट नाही झालं, अर्धच झालंय. म्हणून 960/2 करा, कारण निम्याच वर्षाचं आहे, म्हणून 480 झालं.
ह्या 480 मिळवा 08 1200 म्हणजे 1280 या ठिकाणी आहे का पर्याय? पहिलाच पर्याय. पद्धत कोणतीही करा, काहीच अडचण नाही. तुम्ही सूत्रात टाकून करा किंवा मी सांगतोय तशा पद्धतीने करा, उत्तर तुमचं योग्य पद्धतीने केलं योग्यच निघणार आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला बघूया पुढचा प्रश्न. एका शहराची लोकसंख्या 75,000 आहे. लोकसंख्या पहिल्या वर्षी 10% वाढलेली आहे, दुसऱ्या वर्षी काय झाली 10% परत कमी झाली आहे आणि नंतर तिसऱ्या वर्षी 4% वाढलेली आहे. तर तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस त्या शहराची लोकसंख्या किती असा प्रश्न आहे. आता सूत्रात टाका. सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा n. आता या ठिकाणी अधिक किंवा वजा कधी घ्यायचं असतंय? ज्यावेळेस वाढ झालेली असते त्यावेळेस अधिक घ्यायचं, ज्यावेळेस घट झालेली असते त्यावेळेस वजा घ्यायचं. परंतु आपल्याला या ठिकाणी 3 वर्षाचा कालावधी दिली आणि त्या 3 वर्षाच्या कालावधीत एका म्हणजे पहिल्या वर्षी काय झालेलं आहे बाबा 10% वाढ, दुसऱ्या वर्षी 10% कमी. म्हणजे जी तुमची वाढायची किंवा कमी व्हायची टक्केवारी ती वेगळी वेगळी आहे. कधी वाढ झाली कधी कमी झाली. मग सूत्रानुसार पी ची व्हॅल्यू या ठिकाणी किती दिलेली 75,000 गुणुले आता बघा 1 अधिक आर छेद 100. मग जे पहिल्या वर्षी आहे त्यावेळेस असेल बघा 1 अधिक आर छेद 100 म्हणजे या ठिकाणी आर किती घ्यावा लागेल पहिल्या वर्षासाठी 10 म्हणून 100 1 100 आणि 10 110 छेद 100 गुणुले दुसऱ्या वर्षासाठी 10% कमी. मग आता काय करावं लागेल या ठिकाणी अधिक आहे त्या ठिकाणी वजा घ्या. 10 1 10 वजा आर किती आहे तुमचा 10 म्हणून 90 येईल म्हणजेच 90 छेद 100. मग शेवटच्या इयरला म्हणजे तिसऱ्या वर्षी निश्चित 4% वाढ आहे म्हणजे 104 छेद 100. हे कसं आलं काही सांगायची गरज नाही. ओके. ह्या शून्याला हा शून्य कट, हा शून्याला हा शून्य कट, 1 2 आणि 3 आणि इथले पण 3 शून्य कट. आता यांचा जर तुम्ही गुणाकार केला 75 गुणुले 11 गुणुले 9 गुणुले 104 छेद 10 म्हणजे 5 दुने 10 15 5 75 असते. बे के बे या ठिकाणी 52 येईल. मग या सगळ्यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार म्हणजे येणार तुमचं ए येणार. मग आता गुणाकार करून पाहावं लागेल आपल्याला. 11 9 99 99 गुणुले बघा काय करावं लागेल 15 करा. 99 गुणुले जर 15 केलं 99 गुणुले 15 पदरून 9 135 हातचे आले 13 135 आणि 13 किती असणार 148 आणि 148 ला नंतर कशाने गुणावं लागेल 52 ने गुणून पहा. पहिल्यांदा 2 ने बे 5 10 हातच्या 1 8 2 16 1 17 हातच्या 1 4 2 8 1 9 बे के बे दशकाचा शून्य येणार 5 5 25 हातच्या 2 8 45 आणि 2 42 हातच्या 4 5 21 आणि 4 24 हातच्या 2 5 1 5 2 7. यांची जर तुम्ही बेरीज करून पाहिली 0 2 हातच्या 1 9 आणि 2 11 आणि 12 हातच्या 1 4 आणि 3 7 7720 म्हणजे ए बरोबर आला 77,220. या ठिकाणी तुमची आली ए ची व्हॅल्यू. मग ए म्हणजे काय असते रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. पण त्यांनी आपल्याला विचारताना तसं म्हटलंय की त्या शहराची लोकसंख्या किती असेल कधी तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस. म्हणजेच ती जी लोकसंख्या आहे ती असणार 77,220 पर्याय क्रमांक 1. चला सूत्राचा वापर कसा करायचा हे पण समजणं खूप गरजेचं आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा तसा तसे 10 दराने एका मुद्दलाची 2 वर्षाची चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती 20 आहे. तर त्याच रकमेचे 8 दराने 6 वर्षाचे सरळ व्याज किती. आता कोणत्या सूत्राचा इथं वापर करणार का आपली पद्धत ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. बघा आपल्याला माहिती आहे या ठिकाणी 2 वर्षांचा विषय असल्यामुळे स्थिती ए बी ची वापरलेली असणार आहे. आता आपल्याला माहित आहे काय माहित आहे हितलं ए आणि हितलं ए म्हणजे सरळ व्याज असतं. यांची बेरीज म्हणजे सरळ व्याज. ओके. आता काय म्हणलंय जसा जसे 10 दराने. आता मला सांगा 10 दर आहे याचा अर्थ जी मुद्दल आपली असणार आहे मुद्दल त्याचा 10% ए असणार आहे आणि ए चा 10% म्हणजे बी असणार आहे. चला बघा गणित काय एका मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक किती आहे 20. आपल्याला माहित आहे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कसं असतं समान. आता ह्या स्थितीनुसार
आपण पहिल्याच गणितात पाहिलं होतं. बघा काय पाहिलं होतं, ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे असतं चक्रवाढ व्याज. ह्या नुसती ए ची बेरीज म्हणजे असतं तुमचं सरळ व्याज. आणि ही ए सोडून बाकी जे राहिलेला अंक आहे तो असतो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक. मग तुम्हाला फरक दिलाय का? दिलाय. दिलाय म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली असेल? बी ची. किती दिली? 20. दिलाय ना फरक? किती दिलाय? 20. ओके. मग आता आपल्याला माहित आहे हा जो 20 आहे हा ए च्या किती टक्के असणार आहे? 10%. का? कारण 10% दर दिलाय. मग अशी कोणती संख्या आहे ज्याचा 10% म्हणजे 10/100 बरोबर 20 असेल? कारण ए चा तुमचा 10% हा 20 असणार आहे. मग ह्या शून्याला हा शून्य कट. मग एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणून एक्स ला 10 भागतंय तिकडे गुणणार. मग एक्स बरोबर आलं 200. म्हणजे ही ए किती असणार आहे? ची व्हॅल्यू 200. ओके. आणि हा जो ए असणार आहे तो कशाचा तरी 10% असणार आहे आपण पाहिलंय. मग बघा कशाचा 10/100 म्हणजे 10% म्हणजे किती तुया? 200. मग ह्या शून्याला ही शून्य कट. 10 तिकडे जाऊन गुणणार. मग एक्स बरोबर 2000. म्हणजे याचा अर्थ काय? 2000चा जो 10% असणार आहे तो असणार आहे हा 200. म्हणजे 2000 तुमची काय असणार आहे? मुद्दल. आपल्याला माहित आहे ना मुद्दलाचा दराच्या टक्केवारी एवढी शेकडेवारी जर काढली तर तेवढा येतो ए. आणि ए चा त्या दराच्या टक्केवारी एवढा जर काढला तर तो येतो बी. म्हणून 2000 आपला काय आला? त्या ठिकाणी मुद्दल आली. मग आपल्याला म्हणले त्याच रकमेची म्हणजे रक्कम कोणती? 2000. मग सूत्र वापरा सरळ व्याजाचा. 2000 गुणुले दर किती? 8 गुणुले 6 वर्ष छेद 100. 20 8 160. 160 16 96 960. पर्याय आहे का? पर्याय क्रमांक दुसरा. बघा आपली स्थिती जर तुम्ही वापरली तर कोणतं बी गणित असू दे असल्या प्रकारचं सुटणारच तुम्हाला. फक्त समजून घ्या स्थिती काय आहे आणि ही ए म्हणजे काय आहे, बी म्हणजे काय आहे, ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय हे फक्त समजून घ्या. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. सेम पद्धतीचा प्रश्न आहे बघा. एका रकमेचे 10.15 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक 18 आहे. मुद्दामून तुम्हाला सलग दोन्ही गणित तशीच दिली ती समजण्यासाठी. मग बघा 2 वर्षाची स्थिती वापरा. ए बी वापरली. आता बघा यामध्ये मी सतत सांगतोय ही ए म्हणजे सरळ व्याज असतं. हो का? ही पहिल्या वर्षाचं आहे, ही दुसऱ्या वर्षाचं आहे. समजा 3 वर्षाची आली स्थिती जर ए बी बी सी ही जी ए ची बेरीज आहे ह्या ए ची बेरीज म्हणजे 1 2 3 वर्षाचं सरळ व्याज झालं. आणि ही जी आहे ए ची बेरीज सोडून राहिलेल्यांची जी बेरीज असती ती असतं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक. मग ही तर बघा ए ची बेरीज सोडून राहतोय फक्त बी. म्हणून बी हा काय असणार आहे? सरळ व्याज चक्रवाढ व्याज यातला फरक. आणि ह्यांची जी बेरीज आहे ही असणार 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. चला मग फरक किती? 18. ही तर किती येईल मग? 18. ओके. मग हा 18 ह्याचा किती टक्के असणार आहे? 15%. मग कितीचा? 15% म्हणजे 15/100 बरोबर 18 असेल. 100 तिकडे जाऊन गुणल आणि 15 भागल. 3 5 15 3 7 18 5 1 5 20 5 100 किती येणार? 120. म्हणजेच तुम्हाला ए ची व्हॅल्यू निघली 120. आता आपल्याला माहिती आहे ना की ए ची व्हॅल्यू ही काय असती? मुद्दलाच्या जेवढा दर आहे तेवढा टक्के. मग कशाचा? 15% म्हणजे 15/100 बरोबर 120 आहे. 100 तिकडे जाऊन गुणलं 15 ने भागलं. 15 1 15 15 8 120 8 गुणिले 100 800. तर मुद्दलच आपल्याला विचारलेली. मुद्दल किती येणार आपली? 800 रुपये. समजलं? तर चला पुढे जाऊया. काय म्हणलंय बघा. एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट रक्कम होते. 15 वर्षात दुप्पट. ओके. त्याच रकमेची 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता हे कसं सोडवायचं बघा शांत डोक्याने. काय म्हणलंय? 15 वर्षात किती होतंय? दुप्पट रक्कम होती. दुप्पट. ओके. मग त्याच्या पुढच्या 15 वर्षात काय होईल? त्याच्या दुप्पटच्या परत दुप्पट म्हणजे दुप्पटच्या दुप्पट होईल म्हणजे 4 पट रक्कम होईल. आणि पुढच्या 15 वर्षात काय होईल? बघा 15 वर्षात दुप्पट आहे. त्याच्या 15 वर्षात जी दुप्पट झाली त्याच्या बी दुप्पट होणार म्हणजे टोटल 4 पट होणार. आणि त्याच्या पुढच्या 15 वर्षात जी ही दुप्पट आणि दुप्पट 4 पट झालेली त्याच्या परत दुप्पट होणार
म्हणजेच 8 पट रक्कम होणार. थोडा जर विचार केला तर 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील, तर त्या ठिकाणी पहिली 15, दुसरी 15, तिसरी 15, एकूण 45 वर्षांचा कालावधी लागेल. एकदम सोपं गणित होतं, जास्त काय अवघड नव्हतं, समजून घ्यायचं होतं. चला जाऊ पुढं. 45 हा पहिलाच पर्याय. चला पुढं. एका मुद्दलावर एका वर्षाचे व्याज 25 येते. बर ठीक आहे. त्याच रकमेवर 2 वर्षाचे त्याच दराने चक्रवाढ व्याज किती होतंय, 51.25. तर ते मुद्दल व व्याजाचा दर आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघा आता कसं काढायचं. आपल्याला माहिती आहे 2 वर्षाचा खेळ आहे. 2 वर्षाचा म्हणलं की ए बी ची स्थिती वापरली. ओके. आता काय म्हणले, एका मुद्दलावर एका वर्षाची व्याज 15 येते. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समानच असतं, म्हणून पहिल्या वर्षाचं व्याज किती येतंय 25. म्हणजे 25 हे सरळ व्याज असणार आहे, ते चक्रवाढ व्याज पण असणार आहे. ए ची व्हॅल्यू 25 आली, खालच्या ए ची बी 25च येणार. आता जो बी असणार आहे बघा, बी त्यांनी काय म्हणलंय, 2 वर्षांचे त्याच दराने चक्रवाढ व्याज एवढं आलं. मग आपल्याला माहिती आहे चक्रवाढ व्याज म्हणजे काय, ह्या सगळ्यांची बेरीज. मग ही आलाय 25, हा आलाय 25, ही झालं 50. मग ही किती असेल बी, थोडस डोकं चालवा, तर तो असेल 1.25. कारण किती वाढले 50 वर 1.25 ना, मग हे असेल 1.25. मग आता आपल्याला दर निघेल का याच्यावरून, निघू शकतो. बघा ना, आपण ह्याच्या कितीतरी टक्के हे असतं, 25च्या किती टक्के बरोबर 1.25 आहे. 100 तिकडे जाऊन गुणल आणि 25 x लागून तर इकडे जाऊन भागल. 2 शून्य कट आणि 2 ग्रह पॉईंट इकडे गेली. 25 1 25, 25 5 100, 5% दर बघा आला. पण आपल्याला त्यांनी रक्कम पण त्या ठिकाणी विचारलेली, म्हणून आपल्याला माहिती आहे ना कितीचा 5% 25 असणार, कारण ती जी मुद्दल आहे त्याचाच 5% ही ए येतो, म्हणून कितीचा 5/100 बरोबर 25. मग 100 तिकडे गुणणार, 5 भागणार, 5 1 5, 5 5 25, 500 रुपये त्याची मुद्दलाची रक्कम असेल आणि 5% दर, पर्याय क्रमांक 2. चला एकदम सोपं आहे. आपली जी पद्धत आहे ती एकदमच सोपी, त्या पद्धतीने सोडवल्यावर तुम्हाला गणित येणारच. चला जाऊयात पुढं. सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुनी यंत्र 7,29,000 रुपयाला विकत घेतले. बर, तर घसाऱ्याचा दर किती असेल, जशी 10% धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते. म्हणजे घसारा म्हणजे काय, तर प्रत्येक वर्षी समजा तुम्ही एखादी गाडी घेतली तर प्रत्येक वर्षी गाडीची किंमत काहीतरी कमी होणार. मग तसं ती कमी होणारी किंमत म्हणजेच आपण त्याला घसारा या ठिकाणी म्हटलेलं. घसाऱ्याचा दर म्हणजे कमी होणार. ओके. मग जी अनिल आहे त्या अनिलने ते यंत्र पहिल्यांदा कितीतरी रुपयाला घेतलं असेल आणि 3 वर्षानंतर सुनीलला ते विकलेलं आहे. मग ते विकताना जे होतं त्याची व्हॅल्यू एवढी होती. म्हणजे याचा अर्थ काय, जर आपण सूत्राचा वापर केला, आता या ठिकाणी ह्या गणितात सूत्राचा वापर करावा लागेल. ए बरोबर पी कंसात 1. आता घसारा म्हटल्यावर वजा धरायचं का अधिक, आपलं डोकं चालतंय, वजा R/100 कंसाचा n1. मग या ठिकाणी जो तुमचा दिलेलं जी रक्कम आहे ही मुद्दल आहे का तुमचं रास आहे हे समजणं महत्वाचं आहे. मग काय आहे, अनिलनी ती जी यंत्र आहे ते अनिलनी जास्त रकमेला घेतलं असेल आणि 3 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू कमी कमी होत 7,29,000 रुपयाला विकलंय. मग आपल्याला अनिलनं ती किती रुपयाला घेतलंय हे काढायचंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रास त्यांनी ऑलरेडीच दिली 7,29,000. कारण कमी होत 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 हितपर्यंत आले, कमी होत होत इथपर्यंत आलेले, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पी ची व्हॅल्यू काढायची. बरोबर. आता जर आपण या ठिकाणी आर ची व्हॅल्यू टाकली, आर किती आहे आपला, आर पाहिला 10%, म्हणून या ठिकाणी 100 1 100 वजा आर आहे 10 म्हणजे 90. आणि ह्या एन किती असणार आहे, 3 वर्ष आहे ना, ते 3 वर्ष वापरलेले यंत्र आहे, म्हणून 3 वर्ष म्हणजे 90/100 गुणिले 90/100 गुणिले 90/100. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची कशाची, ह्या पी ची. पी आपण x मानला इथं, ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ह्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य आणि ह्या शून्याला हा शून्य कट होईल.
मग काय होईल, एक्स ची व्हॅल्यू काढायची, एक्स ला हे 9, हा 9 आणि हा 9 गुणतोय इकडे येऊन भागणार, आणि 10 हा 10 आणि हा 10 त्या एक्स ला भागतोय इकडे येऊन गुणणार. 7,29,000 गुणुले हा 10 10 10 जर केलं तर 1,000 येईल बघा, आणि छेदस्थानी 9चा घन 729 असतो. मग ह्याला हा अक्काच कट 1,000 राहिला या ठिकाणी. मग 1,000 गुणिले जर 1,000 केलं तर तुमचं उत्तर येणार 10 लाख. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीचा जर प्रश्न कधी आला तर निश्चितच सूत्राचा वापर करायचा. आपण जर सरळ चक्रवाढ व्याज काढायचा असेल सोप्या पद्धतीने तर आपण जी स्थिती घेतोय 2 वर्षाची 3 वर्षाची ती वापरा, त्यामध्ये टाकल्यानंतर लगेच येणार. आणि अशा पद्धतीची जी गणित आहेत ती सूत्रांचा वापर करून सोडवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. बर, वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील? टाका सूत्रात. ए बरोबर पी कंसात 1 अधिक, आता मला सांगा, प्रतिवर्षी भाव कमी होतोय म्हणजे 1 अधिक करायचं का वाजा किती येणार? मग R/100 कंसाचा येणार. मग ए बरोबर, आता त्यांनी स्कूटरच घेण्याची जी रक्कम आहे ती दिली तुम्हाला मुद्दल 55,000 गुणुले हे तर आता तोंडी निघणार 100 × 100 8 म्हणजे 92 येईल बघा. 92/100 गुणुले 92/100. भाग घालवणं खूप महत्वाचं आहे. 23 खाली येईल बघा 25, 23 खाली येईल 25. आता बघा 25 एके 25, 25 दुने 50, राहिलंय किती 5, 25 दुने 50 2200. नंतर 25 एके 25, 25 60 200, 25 8 200. आता काय करावं लागेल, 23 गुणुले 23 गुणुले 88 करा. जर तुम्ही गुणाकार केला 23 चा गुणाकार जर केला 23 सोबत तर 23 चा वर्ग किती असतो 529. बघा वर्ग घन पण खूप महत्वाचे आहेत. गुणुले 88 करा. तर समान संख्येने जर गुणाकार झालं तर 8 9 72, 7 7, 8 2 16 7 23, 7 2, 8 45 2 42. दशकाचा शून्य उत्तर तर हाय असंच येणार. 2 3 2 4, 2 आणि 3 5, नंतर हे 5, नंतर हे 6, 46,552 हे आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. चला तर अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या भाषेमध्ये चक्रवाढ व्याजाची 10 गणितं कंप्लीट केली. एकदम सोप्या भाषेत आहेत. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक दिवसाआड मस्तपैकी गणितचा एक एक घटक संपवत आणलेला आहे. तर अशाच प्रकारचे गणितचे तसेच आपली जी टीईटी वॉरियरची बॅच सुरू आहे त्यामधील जे घटक तुम्हाला अडचणीचे वाटतायत ते व्यवस्थितपणे पहा. आणि जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.